नमस्कार मंडळी, आज आपल्याला कोकणातील पारंपरिक गोडाचा पदार्थ तयार करायचा आहे, तो म्हणजे तांदळाची खांडवी। तांदळाची खांडवी तयार करण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी सुवासिक बासमती तांदूळ घेतलेला आहे। 1 वाटी आपण खाऊन घेतलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे। 1 वाटी आपण या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। तांदूळ आपल्याला ओल्या कपड्याने पुसून मिक्सरला आपल्याला जाडसर असा याचा रवा तयार करून घ्यायचा आहे। तांदळाचा रवा आपला तयार आहे। एका पातेल्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। दुसऱ्या गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला तांदळाचा रवा टाकून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला 5 ते 6 मिनिट हा रवा छान खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। यामध्ये मी आणखीन 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे। खाऊन घेतलेलं ओलं नारळ टाकून घ्यायचं आहे। मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिट याला छान वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। जायफळ, वेलची आणि सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे। मिश्रण आपण परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। एका ताटाला तूप लावून आपण त्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। एक लेवल करून घ्यायचं आणि आवडीनुसार आपल्याला या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। एकदम चविष्ट आणि पौष्टिक अशी आपली ही तांदळाची खांडवी तयार झालेली आहे।